नमस्कार. मी नितीन कांबळे. एका जंगलात तळ्याशेजारी एका झाडावर एक राजहंस राहत होता. त्याच झाडावर एक कावळ्यांचा थवा येऊन राहायला लागला. एके दिवशी त्या नगराचा राजा युद्ध जिंकून परत आपल्या राज्यात येताना त्या झाडाखाली आराम करण्यासाठी थांबला होता. परंतु कावळ्यांच्या कावकावमुळे त्याला आता संताप आला होता आणि तेवढ्यात त्यापैकी एक कावळा शिटला आणि ते सर्व राजाच्या मुकुटावर तोंडावर पडले. राजाला प्रचंड राग आला. त्याने न बघताच वरच्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण नेमका राजहंसाला लागला. राजहंसाचा बळी गेला. आजपासून 10 वर्षापूर्वी माझी मुलगी 11वी 12वी आणि नीटच्या क्लाससाठी बदलापूरहून ठाण्याला जात होती. एके दिवशी रात्री 8 वाजता एक तोतया टीसी तिला फसवून ठाणे स्टेशनच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना माझी मुलगी निसटली व स्टेशन मास्टरच्या कार्यालयात पोचली. थोड्या वेळात मी तिथे पोचलो. तितक्यात पत्रकार श्री कपिल राऊत सर तिथे पोचले. तपासणी केली असता असे लक्षात आले की ठाणे स्टेशनच्या सॅटिस ब्रिजवर CCTV कॅमेरा नाही. त्या आरोपीची ओळख पटणे कठीण झाले होते. मनातली बदलापूरला क्लास बदली करण्याची इच्छा मी राऊत सरांना बोलून दाखवली. ते त्यावर मला बोलले, घाबरू नका, तुमची मुलगी माझी मुलगी आहे. उद्यापासून सॅटिस पुलावर पोलिसांची गस्त असेल. तुमच्या मुलीला काही धोका होणार नाही. कपिल सरांनी पाठपुरावा केला आणि एका महिन्याच्या आत सॅटिस पुलावर रेल्वेने कॅमेरा बसविला. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवर स्त्रियांच्या डब्याजवळ उच्च मेगापिक्सलचे कॅमेरे बसविण्यात आले. 2014 नंतर पत्रकारांचे 2 भाग झाले. त्यामध्ये कपिल राऊत सर काम करत असलेले चॅनल राज्यसभेवर खासदार असणाऱ्या व्यक्तीचे. त्यामुळे काही लोकांचा असा चॅनल व पत्रकारांवर राग. मला राजकीय विषयावर बोलायचे नाही. कोण बरोबर कोण चूक हे नियती ठरवेल. आज माझ्या मुलीचे MBBSचे शिक्षण पूर्ण झाले व ती पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी करत आहे. कपिल सरांच्या बातम्या मी नेहमी आवडीने बघत असतो. मला कधीच त्यामध्ये दुजाभाव सापडला नाही. कारण श्री कपिल राऊत सर सच्चे पत्रकार आहेत. इतका शांत, संयमी आणि प्रामाणिक पत्रकार योगायोगाने जन्माला येतो आणि कधीकधी कावळ्यांच्या कावकावमध्ये राजहंसाचा बळी जातो. होय कपिल सर, तुम्ही राजहंसात, ज्याला पाणी मिश्रित दुधातून दूध आणि पाणी वेगळे करता येते. सलाम राजहंस. सलाम कपिल सर. आपल्या माहितीसाठी मनात आले म्हणून नमस्कार. जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. सबके माफी मांगता हूँ. काय विद्यार्थ्यांना काय सांगाल, म्हणजे जी काही घटना घडली रियल मॅन वाईट पहिल्यांदा जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या एका चुकीच्या पद्धतीने व्हायरल झालं आणि त्यानंतर मग आता जो सपोर्ट मिळतोय तुम्हाला ते पाहून कसं वाटतं? डोळ्यामध्ये होते सर, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आम्ही बघितलेले सर तुम्हाला. तुम्ही तुमचा आवाज उचलता तुमच्या बरोबर आम्ही सर नेहमी 100% सर एकदम बिग फैन सर. बहुत अच्छा लगा. आप जो आपका पेशेंस था उस समय वो देख के मजा आ गया. ऐसा पेशेंस चाहिए हमको. एक दूसरा अभिनंदन सर. आम्ही तुम्हाला बघतो सर, टीव्हीवर बघतो सर. आता युथचा आवाज म्हणा तुम्ही, नेहमी म्हणा सर. आम्ही हमेशा सपोर्ट करू तुमच्यासाठी. इस जंजीत प्रोटेस्ट में मीडिया को भी ट्रोल किया गया. इस वक्त हमारे साथ सबिंदु है.